हाय गाइज, नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिक्स डाळीची भजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. हे बघा, मिक्स डाळीची भजी बनवण्यासाठी मी काय काय वापरणार आहे. 2 प्रकारची डाळी घेतल्या, मूग डाळ आणि चणा डाळ. तर ही मी 3 तास भिजत टाकली होती. तर हे बघा, तुम्ही बघू शकता भिजले चांगले. हे बघा, आणि हे बघा मी पाणी काढून ठेवण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं. हे बघा, पाणी पूर्ण पाणी काढून घ्यायचं याचं. आणि त्याचबरोबर हिरवी मिरची, जिरा, अद्रक आणि लसूण. आता हे सगळं आपण याचसोबत वाटणार आहे. आणि हे वाटताना एकदम जाडसर वाटायचं आहे, चिकन अजिबात वाटायचं नाही आहे. तर मग चला बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पाणी पूर्णपणे मी काढून घेतलं आहे. आणि पाणी लागलं तर वापरायचं आहे, नाहीतर नाही वापरायचं. आता हे आपण ह्याच्यातच टाकूया. आता आपण वाटून घेणार आहोत. सगळं मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. हे बघा, जाडसर वाटायचं आहे. बघूया आपण काढून परत एकदा. हे बघा, आपण जसं पाहिजे तसं वाटलं गेलं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, चिकन वाटायचं नाही, थोडंफार डाळ राहिली त्यात अजून भजी चांगली लागतात. म्हणजे अर्धी डाळ अशी, पूर्ण अर्धी वाटलेली डाळ अशी. आता राहिलेलं पण घेऊन टाकू सगळं. ही रेसिपी शक्यतो लोक पावसाच्या दिवसामध्ये, थंडीमध्ये मस्त सकाळी गरम गरम भजी करून खातात लोक. थोडं वांग घेऊया मिक्स. हे बघा, बघू शकता तुम्ही, सेम असंच वाटायचं आहे. अर्धी सगळी डाळ राहिली पाहिजे. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर तर अजिबात नाही करायचा आहे, कारण की मग जर पाण्याचा वापर केला तर असं कुरकुरीत कडक नाही होणार ते. काही लोक नुसती मुगाचे पण भजी करतात. मी याच्यामध्ये चण्याची डाळ मिक्स केली. आता याच्यामध्ये आपण दुसरं काहीच टाकायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण सगळं टाकलं आहे. आता फक्त चवीला मीठ टाकायचं आहे बस. आणि मी तेलही तापत ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही. मीठ टाकते. मला कोथिंबीर पाहिजे तर कोथिंबीर टाकू शकतात. हे बघा, चहासोबत मस्त गरमागरम भजी तुम्हाला तर माहितीच असेल. हे बघा, पूर्ण मिक्स करून घेतले मी. बघू शकता, पाण्याचा अजिबातही वापर नाही केला आहे.
तेल तापतच ठेवले. तेल तापले का बघूया आपण. तेल तापले, तुम्ही बघू शकता. तुम्ही काट्याच्या चमच्याचा वापर करते. सकाळच्या वेळेस चहासोबत ही भजी खायला एकदम मस्त. पावसात भरपूर लोक ही रेसिपी करतात. काही लोक या डाळीमध्ये उडदाची डाळ पण यूज करतात. ती पण डाळ टाकून भजी काढतात. काही लाल तिखट पण टाकतात, पण मी मिरची टाकली. थोडं गॅस फुल करते. बघू शकता तुम्ही. थोडी आपण जाडसर वाटलं ना तर खायला पण खूप छान लागतात. चिकन वाटलं तर मग मजा येत नाही खायला, आणि ती भजी पण एकदम कडक नाही होत, एकदम नरम नरम होतात. म्हणून वाटताना आपण जाडसरच वाटायचं. त्यात थोडी डाळ राहिलीच पाहिजे. मी खालीवर करते सारखं, कारण की जळू नये म्हणून. माझ्या घरामध्ये ही रेसिपी नेहमी बनवली जाते, कारण की माझ्या मुलांना आवडते म्हणून. कधी एखाद्या भजी खायचं मनच झालं, जर घरात कांदा संपलाय तर आपण ही डाळीची भजी काढू शकतो. काही लोक याची वडेही काढतात, वडेही बनवतात. पण आपण ह्या पद्धतीने करू शकतो. पटकन होणारी रेसिपी ही. ब्राऊन होऊ द्यायचे. आणि गरम गरमच खायला चांगली. चहासोबत खालता अति उत्तम. हे बघा झालीच आहे. आता मी काढून घेते. बघा मला आवाज आला असेल. एकदम कडक आणि कुरकुरीत झाले. असं नाही की कडक झालेत म्हणजे खायला चावणार नाहीत, म्हणून कुरकुरीत झालेत असं म्हणायचं मला. तुम्ही हाताने टाकू शकतात, असं काही नाही. हाताने टाकलं कसं गोल येतात ना, त्याच्यामुळे मी काट्या चमच्याने टाकते.
तुम्ही हे चटणीसोबत सॉससोबत आरामात खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता. बघा झालंच आहे. तर गाईज हे बघा, मग दाखवते मी. हे बघा चमचा कुठे, हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा एकदम कुरकुरीत झालेत, आवाज येतो. हे बघा, हे बघा बघू शकता. हे बघा. तर गाईज ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.